श्री स्वामी समर्थ. उद्या जया एकादशी. संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. दारिद्र्य नष्ट होईल. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. उद्या आहे जया एकादशी. शास्त्रानुसार ही एकादशी इतकी प्रभावी आहे की केवळ या एका दिवसाच्या उपायाने तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाचे दारिद्र्य आणि शत्रुपीडा कायमची नष्ट होऊ शकते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे, कारण आज मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी उद्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरातून बाहेर फेकताच तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतील. तुमचा तो शत्रू जो तुम्हाला त्रास देतोय तो स्वतःहून तुमच्या समोर लोटांगण घालेल. पण मित्रांनो, हा उपाय करताना एक विशेष खबरदारी घ्यायची आहे, जी मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा, कारण अर्धी माहिती ही धोक्याची ठरू शकते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा हवी असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल याची मला खात्री आहे. जया एकादशी नावातच सर्व काही आहे. जया म्हणजे विजय मिळवून देणारी. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हटले होते की जो कोणी हा उपवास करतो किंवा या दिवशी विशिष्ट उपाय करतो त्याला पिशाच्च योनीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या घरात कळत न कळत अशा काही वस्तू असतात ज्या नकारात्मकतेचे केंद्र बनतात. या वस्तू जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही पूजा अर्चा करा, तुमच्या हातात पैसा टिकणार नाही. आणि उद्याची ही वेळ अशी आहे जेव्हा ग्रह ताऱ्यांची स्थिती अशा प्रकारे बदलत आहे की ही एक वस्तू घराबाहेर काढताच तुमचं नशीब सोन्यासारखं चमकू शकेल. मी ज्या वस्तूविषयी बोलत आहे ती वस्तू तुमच्या किचनमध्ये किंवा स्टोअर रूममध्ये दडून बसलेली असू शकते. ती वस्तू काय आहे, ती बाहेर फेकताना कोणता मंत्र बोलायचा हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. अनेकांना असं वाटतं की शत्रू म्हणजे फक्त जो समोरून वार करतो तोच, पण नाही. गुपित शत्रू, मत्सर करणारे नातेवाईक किंवा व्यवसायातील अडथळे हे सुद्धा शत्रूच असतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं काम होता होता बिघडत आहे, घरात नेहमी चिडचिड होत आहे, तर समजून जा की तुमच्या घरातील ऊर्जेला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. जया एकादशीला भगवान विष्णूची शक्ती पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते. अशा वेळी जर तुम्ही हा छोटासा विधी केला तर शत्रूची बुद्धी पालटते आणि तो तुमचं वाईट करण्याचं सोडून देईल. आता आपण वळूया त्या मुख्य उपायाकडे. आता नीट लक्ष देऊन ऐका. उद्या संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला तुमच्या घरातून जी वस्तू बाहेर फेकायची आहे ती म्हणजे जुन्या आणि तुटलेल्या झाडूचा तुकडा किंवा घरातील कोळ्याची जाळी आणि कचरा. नाही तर त्याहूनही सूक्ष्म एक गोष्ट म्हणजे वाळलेली आणि खराब झालेली जुनी काळी मोहरी किंवा खराब झालेली कडधान्य. पण थांबा, यासोबतच एक सर्वात महत्त्वाची वस्तू आहे, ती म्हणजे जुना लोखंडी गंजलेला तुकडा किंवा खिळा. जर तुमच्या घरात असा एखादा गंजलेला खिळा किंवा लोखंडी वस्तू असेल जी वापरत नाही तर ती उद्या संध्याकाळी बाहेर फेकणे अनिवार्य आहे. काय करावे, काय करायचे आहे सांगते, ऐका. एका काळ्या कपड्यात घ्या
त्यात थोडेसे मीठ, एक गंजलेला खिळा आणि एक चिमूट काळी मोहरी ठेवा. हा कपडा तुमच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवा. हे करताना मनात तुमच्या शत्रूचे नाव घ्या किंवा माझं दारिद्र्य दूर होऊ दे अशी प्रार्थना करा. त्यानंतर घराबाहेर पडा आणि दक्षिण दिशेला न पाहता ही वस्तू एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा कचरा कुंडीत टाकून द्या. परत येताना मागे वळून पाहू नका आणि घरात आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मीचा मार्ग मोकळा होतो. या मुख्य उपायासोबत उद्या एकादशीला हे 3 विशेष उपाय नक्की करा. साखरेचा उपाय सांगते, ऐका. संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिव्यात थोडीशी साखर टाका. यामुळे घरामध्ये गोडवा निर्माण होतो आणि शुक्र ग्रह प्रबळ होतो, ज्यामुळे पैसा येतो. भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करा आणि त्यात 1 लवंग ठेवा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळतात. पिंपळाची पूजा सांगते, ऐका. शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. शत्रू कितीही मोठा असो, तो तुमच्या वाटेला येणार नाही. मित्रांनो, शास्त्र आणि पुरावे सांगतात की निसर्गातील ऊर्जा आपल्या कर्मावर अवलंबून असते. उद्याची जया एकादशी ही तुमची संधी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनापासून हा उपाय करा. तुम्हाला लवकरच याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, मी नक्कीच उत्तर देईन. पुन्हा एकदा विनंती, जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून असेच प्रभावी तोडगे तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील संकट दूर होतील. जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. भगवान विष्णू आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत, हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.